विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल मी प्राध्यापिका सौ रेश्मा कुटारकर आज आपणास या ठिकाणी मागणी विश्लेषण ह्या प्रकरणातील मागणीचे प्रकार ह्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत। मागणीचे प्रकार अभ्यासण्यापूर्वी मागणी म्हणजे काय हे आपणास माहिती असणे आवश्यक आहे। तर मागणी म्हणजेच काय, तर अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते। बघा, या ठिकाणी मागणी बरोबर इच्छा असणे म्हणजेच वस्तू खरेदी करण्याची मानसिक तयारी असणे, त्यानंतर ते खरेदी करण्यासाठी खरेदी क्षमता म्हणजेच आपणाजवळ पैसे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर पैसे असूनही ते पैसे खर्च करण्याची तयारी असणे गरजेचं आहे। म्हणजेच मागणी निर्माण होण्यासाठी ह्या तीन बाबी अत्यंत आवश्यक आहेत: इच्छा असणे, खरेदी क्षमता आणि खरेदी करण्याची तयारी। अशा ह्या तीन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत। जेव्हा ह्या तीन बाबी पूर्ण होतील तेव्हाच एखाद्या वस्तूला मागणी आहे असं आपण म्हणू शकतो। अशा या मागणीचे जे विविध प्रकार आहेत ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मागणीचे एकूण 5 प्रकार आहेत: 1 प्रत्यक्ष मागणी, 2 अप्रत्यक्ष मागणी, 3 पूरक मागणी, 4 संमिश्र मागणी आणि 5 स्पर्धात्मक मागणी। चला तर मग पाहूया मागणीचे प्रकार। पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष मागणी। आता प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ आपणास सर्वांस ठाऊक आहे की डायरेक्टली। प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात। आता उपभोक्ते म्हणजेच कोण, तर आपण सर्वजण। आपणास सर्वांकडून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या वस्तूंना मागणी केली जाते अशा सर्व वस्तूंची मागणी ही प्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखली जाते। मग त्यामध्ये उदाहरणार्थ अन्न, कपडे, गाडी ह्या सर्व वस्तूंपासून आपल्या गरजा पूर्ण होत असतात, त्यामुळे अशा वस्तूंना असलेली मागणी ही प्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखली जाते। म्हणजेच उपभोग्य वस्तू ज्या आहेत अशा सर्व उपभोग्य वस्तूंची मागणी ही प्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखली जाते। मग त्यामध्ये आपण समजा विद्यार्थी आहोत, मग आपणास विद्यार्थ्यांना कोणत्या वस्तूंची गरज जास्त जाणवते, तर उदाहरणार्थ वही, पेन, पुस्तक, मग यासारख्या वस्तूंना असलेली मागणी ही आपली प्रत्यक्ष गरज भागवत असल्यामुळे ती मागणी ही आपण प्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखू शकतो। म्हणजेच एखाद्या वस्तूने उपभोक्त्याची प्रत्यक्ष गरज जर पूर्ण होत असेल तर अशा वस्तूची मागणी ही आपण प्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखतो। त्यानंतर दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी म्हणजेच इनडायरेक्टली डिमांड। अप्रत्यक्ष मागणी म्हणजेच काय, तर ज्या वस्तूंची मागणी उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी केली जाते, म्हणजेच उपभोग्य वस्तू ज्या आहेत अशा वस्तू निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करतोय अशा वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी असं म्हटलं जातं। मग यामध्ये बघा, एखादी वस्तू तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा आपण वापर करतोय। उदाहरणार्थ उत्पादन घटकांची मागणी। आता ह्या उत्पादन घटकांना केली जाणारी मागणी म्हणजेच उदाहरण आपण घेऊ शकतोय साखर कारखान्यातील कामगारांची मागणी। साखर कारखान्यामध्ये जे कामगार काम करतायत ते कामगार काम करतायत म्हणजे तिथे कोणती तरी वस्तू निर्माण करतायत,
मग ती वस्तू निर्माण करण्यासाठी त्यांचे कष्ट तिथे वापरले गेलेत, म्हणजेच आपण त्या कामगारांना मागणी केली. थोडक्यात आपण असं सांगू शकतो की अप्रत्यक्ष मागणी म्हणजेच काय, तर उत्पादन करण्यासाठी ज्या ज्या घटकांचा वापर केला जातो त्या सर्व घटकांना असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखली जाते. आपणा सर्वांना ठाऊक आहेत उत्पादनाचे घटक: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यासारख्या उत्पादनाच्या घटकांना जी मागणी केली जाते ती मागणी अप्रत्यक्ष मागणी म्हणून ओळखली जाते. अशा या अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असंही म्हणतात, कारण का ही मागणी प्रत्यक्षात केली जात नाही तर अप्रत्यक्षरित्या केली जाते, म्हणूनच ती परोक्ष मागणी म्हणूनही ओळखली जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पूरक मागणी. ह्याला संयुक्त मागणी असंही म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूची मागणी आपण इतर कोणत्याही वस्तूबरोबर, म्हणजेच एकत्रितरित्या दोन वस्तू जेव्हा एक गरज भागवण्यासाठी आपण घेतो तेव्हा त्या मागणीस पूरक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, पेन आणि शाई. आपणास पेन हा लिखाणाची गरज पूर्ण करतोय, पण त्या पेन मध्ये जर शाई नसेल तर त्या पेनचा वापर लिखाणासाठी होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण पेन मागणी करतोय त्याच बरोबरीने आपण शाईचीही मागणी करतोय. म्हणजे एखादी विशिष्ट गरज आपली जी आहे, विशिष्ट गरज कोणती या ठिकाणी? लिखाण करणे. ही विशिष्ट गरज भागवण्यासाठी आपण एकापेक्षा अधिक वस्तूंची मागणी, एकापेक्षा अधिक वस्तू काय मागितल्या आपण, तर पेन आणि शाई ह्या दोन वस्तूंची एकत्रित मागणी आपल्याला जेव्हा करावी लागते तेव्हा त्यास आपण पूरक किंवा संयुक्त मागणी असे म्हणतोय. दुसरेही उदाहरण घेता येईल. या ठिकाणी आपणास प्रवासाची मागणी पूर्ण करायची आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. मग प्रवास करण्यासाठी नुसती गाडी आपल्याजवळ उपलब्ध असून चालणार आहे का? तर ही गाडी चालण्यासाठी आवश्यक असलेलं इंधनही आपण त्या बरोबरीने मागणी करतोय. म्हणजे जेव्हा गाडीची मागणी होते त्याच बरोबरीने इंधनची, म्हणजेच पेट्रोल, CNG, डिझेल यासारख्या इंधनाची आपण त्या बरोबरीने मागणी करतोय. ह्यालाच पूरक किंवा संयुक्त मागणी म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रकार आहे संमिश्र मागणी. संमिश्र मागणी म्हणजेच काय, तर एका वस्तूची मागणी ही अनेक उपयोगांसाठी किंवा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपली एक गरज असेल, एका वस्तूची मागणी जेव्हा आपण अनेक गरजा भागवण्यासाठी करतो. उदाहरणार्थ पहा, विजेची मागणी. आता विजेचा वापर आपण आपल्या घरामध्ये अनेक कारणांसाठी करत असतो. उदाहरणार्थ प्रकाश, फॅन, त्यानंतर फ्रीज, मोबाईल चार्जिंग, वॉशिंग मशीन, मिक्सर अशा अनेक उपकरणांमध्ये विजेचा वापर आपण घरामध्ये करत असतो. वस्तू एक आहे कोणती, तर वीज, आणि तिचा वापर आपण आपल्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी करतोय. म्हणजेच त्या विजेच्या मागणीला असणारी आपली मागणी ही संमिश्र मागणी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर आपण दुसरेही उदाहरण घेऊ शकतो, पाणी. पाण्याचा वापरही आपण अनेक कारणांसाठी करत असतो. पाणी पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी अशा अनेक कार्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मग या ठिकाणी वस्तू एक, पाणी, तिचा वापर अनेक उपयोगांसाठी, म्हणजेच या ठिकाणी पाण्याला केलेली मागणी ही संमिश्र मागणी म्हणून ओळखली जाते. पाचवा प्रकार आहे स्पर्धात्मक मागणी. आता स्पर्धा या शब्दाचा अर्थ आपणा सर्वांना ठाऊक आहे. स्पर्धात्मक मागणी म्हणजे काय, तर पर्यायी वस्तूंच्या मागणीला स्पर्धात्मक मागणी असे म्हणतात.
म्हणजे ज्या वस्तू एकमेकांना पर्याय असतात. उदाहरणार्थ एक वस्तू आपल्याला हवी आहे परंतु ती उपलब्ध होत नाही, मग त्यावेळेस दुसरी वस्तू घेऊन जेव्हा आपण आपली गरज पूर्ण करतो तेव्हा त्यावेळेस ती वस्तू आपण पर्यायी वस्तू म्हणून ओळखतो. अशा ह्या पर्यायी असणाऱ्या वस्तूंच्या मागणीला आपण स्पर्धात्मक मागणी असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा, चहा. चहा जर एखाद्या दुकानामध्ये उपलब्ध नसेल तर आपण कॉफी घेऊन आपली जी चहा पिण्याची गरज आहे ती पूर्ण करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी चहाला पर्याय काय आहे तर कॉफी. त्यानंतर साखर आणि गूळ. जर साखर अवेलेबल नसेल तर पदार्थ गोडाचाच बनवायचा आहे, मग त्या ठिकाणी साखरेऐवजी आपण गुळाचा वापर करून पदार्थ गोडाचा तयार करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, साखरेला पर्याय आपण गूळ वापरू शकतो. तसंच पावसाळ्यामध्ये छत्री अवेलेबल उपलब्ध नसेल तर आपण रेनकोटने आपली गरज पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने हे जे मागणीचे प्रकार आहेत ते मागणीचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ह्या मागणी प्रकारामधून आपणास खालील तक्ता या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये मागणीचे प्रकार आणि उदाहरण असे 2 घटक दाखवण्यात आलेले आहेत. तर मागणीचे प्रकार, पहिला प्रकार आहे तो म्हणजेच प्रत्यक्ष मागणी. आता प्रत्यक्ष मागणीमध्ये आपण उदाहरण देऊ शकतो काय तर अन्न, कपडे, चॉकलेट्स. त्यानंतर दुसरं आहे कापड उद्योगातील कामगार. मग उत्तर येऊ शकतं काय तर अप्रत्यक्ष मागणी. पुढे पूरक मागणी. पूरक मागणीमध्ये त्यांनी दिलंय की कॉफी तयार करण्यासाठी. कॉफी तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ लागतात तर पाणी, कॉफी पावडर, साखर, दूध यासारख्या पदार्थांचा वापर आपण करू शकतो. पुढे आहे उदाहरण CNG आणि पेट्रोल, पेन आणि पेन्सिल. म्हणजेच ह्या वस्तू काय आहेत पर्यायी. इथे स्पर्धात्मक मागणी हे उत्तर येईल. आणि दिले दूध, दही, चहा, प्रत्यक्ष उपभोग, मिठाई. म्हणजेच एक वस्तू आणि अनेक वापर, संमिश्र मागणी. अशा पद्धतीने मागणीचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.